तो जय श्री राम राम, स्वागत है आपका हमारे यूट्यूब चैनल पे। तो मैं और सुमिता जाने वाले ठाणे आनंद आश्रम। आनंद आश्रम अपना धर्मवीर दिघे साहब का ऑफिस है उधर, तो उनकी बहुत सारी चीज़ें अभी भी उधर हैं। और सुमित ट्रेन क्यों रुकी अपनी? मेरा पर्स गिर गया था। इसका पर्स गिर गया था नीचे। वो लेडीज़ पर्स था ना, बैग टंगाने वाला, वो ना कि वॉलेट कि पैसे तो इसके होते नहीं वैसे भी, तो पर्स तो रखेगा नहीं, और पर्स रखता लेडीज़ वाला। हम लोग इधर ठाणे में आ गए, टेम्बिनाका के पास ही है। अभी हम लोग ये गली से निकलेंगे तो टेम्बिनाका आएगा, तो उधर जाके आपको सब बताते हैं हम लोग। दिघे साहब का आज भी ऑफिस आनंद आश्रम साहब उधर ही है, तो बाहर निकल। जसं की आम्ही आलो टेम्बिनाकाला, आपले साहेबांचं इकडं हे शक्ती पुतळे, आपल्या जुनं पुतळं आहे। आता याला सजवलं गेले, याला रोज म्हणजे पूजापाठ करतात या पुतळ्याची। आणि समोर तिकडे ना, तिकडे टेम्बिनाकाचा ऑफिस आहे साहेबांचा। तो झेंडा जे आहे ना, ते टेम्बिनाकाचा ऑफिस आहे। आणि साहेबांचा पुतळा आहे हो। हे स्टार्टिंग टेम्बिनाकाला पहिला पुतळा बसून होते, नंतर तिकडे जे ऑफिस आहे। तो आता आपण याच्यानंतर ना हे झाल्यावरती टेम्बिनाकाच्या ऑफिसला जाऊन तिकडं पूर्ण शूट करणार आहे। तिकडे साहेबांचे कपडे, राहणं, चप्पल, सीट, खुर्च्या सर्व येतात तिकडे, आपल्याला शूट करायचं आहे। चला आपण चला मग जाऊ आपण। जसं की आपण आलो टेम्बिनाकाला, आता आम्ही आज तुम्हाला दाखवतो कसं आतमध्ये। साहेबांचं ओल्ड ऑफिस आहे, हे आता नवीन बनवलं गेलं आहे। तिथे जाऊन तिकडे तुम्हाला पुढचं दाखवलं, तर आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये पुढचा पण ब्लॉग व्हिडिओ बघू। हा तो झाड आहे, तिकडे दिघे साहेब पूजा करायचे अष्टमीच्या दिवशी। आणि व्हिडिओ आपला पिक्चर धर्मवीरमध्ये दाखवलेलं तो झाड, तो हाच झाड आहे। त्या टायमाला पण जे सीन दाखवलेलं की ते बिर्याणावरती अटॅक झालेला, मग ते साहेबांनी कसं तिकडं पब्लिक आलेली, हा एक दरवाजा होता, जो हाच आनंद आश्रमचाच पिक्चर आहे। पण आता कसं बनवलं गेलं, रिनोव्हेशन झालं, त्यामुळं मग तुम्हाला असं वेगळं वेगळं वाटेल। पण पिक्चरमध्ये जो झाड दाखवला आहे तो रिअलिटीमध्ये हाच झाड आहे। पिक्चरमध्ये जो झाड होतं तो दिघे साहेबांचा आपला हाच झाड आहे। आणि जसं की तुम्ही बघू शकता, समोर जे टेबल ठेवलं आहे आपल्या दिघे साहेबांचं बसण्याचं सर्व आजही जपून ठेवलं गेलं आहे। त्यांची चप्पल, त्याचं बसलेलं खुर्ची असलं, A to Z सर्व गोष्ट दिघे साहेबांची आतमध्ये जपून ठेवली गेली आहे। तुम्हाला बघायचं तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा सगळं पार्ट दिसेल, दिघे साहेबांचं काय काय आजपर्यंत इकडे जपून ठेवलं आहे। आणि आपण आपला झाड दाखवलं आता ते पिक्चरमध्ये। अजूनही ते साहेबांचं जे ऑफिस होतं आतल्या साईडला, तेही आता कवर करता येणार नाही, दरवाजा लागले। तर आपण रिक्वेस्ट करू तर काकांना की आम्हाला हे व्हिडिओमध्ये घ्यायचं आहे, तर तेही आपल्याला आपण दाखवू। या आता आपण ते साहेबांचं सगळं दाखवू, नवीन हे सीट, टेबल सगळं दाखवलं गेलं आहे पिक्चरमध्ये। एकटे टेबल दाखवले ते सगळे इकडचं टेबल, खुर्ची, आता रिनोव्हेशन झालं, नवीन झाले। या आपण पुढचंही कवर करू। आणि
आणि जसंही तुम्हाला सांगितलेलं पिक्चरमध्ये जो अनाथाश्रम होतं ते आजही इथंच आहे. आणि हाच तो दरवाजा आहे तिकडे दिघे साहेबांचं पूर्ण टोटल मूवीमध्ये शूटिंग आले आणि हा तुम्हाला आतही दाखवतो. आणि जसे की हेच दिघे साहेबांचं मेन ऑफिस होतं आतमध्ये. दिघे साहेब इथं बसायचे, इकडं बोलणं व्हायचं सर्व इकडं होतं. पण काही कारणामुळे बंद केलं आहे. आम्ही रिक्वेस्ट केलं त्यांना, पण ते जे मेन आहेत ते नाहीत, त्यामुळे मला खोलून म्हणजे आत्ता शूटिंग करता होणार नाही. पण जेवढं झालं तेवढं आम्ही तुम्हाला दाखवलं आहे. आणि दिघे साहेबांचा फोन वगैरे सगळं दिघे साहेबांचा दिला असेल सांग बनवल्यामुळे तुम्हाला समजणार नाही. हाच साहेबांचा मेन ऑफिस आतमध्ये जो होता आणि ते बंद केलं आहे. तुम्हाला सुविधा हेच ते साहेबांची खुर्ची आणि चप्पल वगैरे त्यांचे सर्व. आणि आपले ठाण्याची दुर्गेमध्ये त्रिशूळ तुम्ही बघू शकता. एवढं आम्ही कव्हर करू शकलो. जसं की तुम्हाला दिसतंय आमचं शक्तीस्थळ आहे. दिघे साहेबांची समाधीचं इकडं आधी दिया जळत आहे. खाली दाखव शक्तीस्थळ 26 ऑगस्ट 2001 साहेबांचा देहांतवाला दिवस आहे. त्या दिवशी ठाणेकरला ब्लॅक डे म्हणून मानलं जातं. दिघे साहेब या दिवशी सगळ्याला सोडून गेले, ठाणेकर लोकांना सोडून गेले ते. आणि हे आपलं मैदान बघा, आजही ते दिघे साहेबांचं शक्तीस्थळ असून तिकडं गार्डन दिलं आहे. तुम्ही माझ्या सोबत जो आहे सुमित माझा मित्र आलाय, तुम्ही त्याला एकदम ऑफिसमध्ये कशी वाईब होती, इकडे राहणारी माणसं कशी होती, ऑफिस कसं होतं, म्हणजे एकदम शांतता, काही किरकिर ना, एकदम शांतता. आणि आज तू दिवावर फोकस कर. दिवा दिघे साहेबांचा आजही दिघे साहेबांचा दिवा जळतोय. तर दिघे साहेब ठाणेकर लोकांसाठी एक देव म्हणून होते, देव माणूस म्हणून. आजही त्यांना देव म्हणून पूजला जातो ठाणेमध्ये. आणि ठाण्याच्या घरोघरी देवाळ्यात दिघे साहेबांचा फोटो दिसणार म्हणजे दिसणार. त्यांना आधी पूजलं जातं पूर्ण ठाण्यामध्ये. पूजलं म्हणजे एकदम देवासारखं त्यांना हे केलं जातं. आणि ते खरं म्हणजे रिअल लाईफमध्ये देवच होते. आणि ते म्हणजे एकदम म्हणतात ना, म्हणजे माझे जे आवडते पॉलिटिशियन आहेत ना ते दिघे साहेबच आहेत. म्हणजे दिघे साहेबांबद्दल जेवढंही बोललो ना तेवढं कमी आहे. तर आता आम्ही पण पाय पडून घेतो दिघे साहेबांचे, कारण की ऑफिसचं ऑफिस असतं, पण जे त्यांची समाधी आहे ती तिकडंच आम्हाला मेन पाया पडलं पाहिजे. तर मी पाया पडून तुम्हाला म्हणजे प्रत्येक जागा गार्डन असतात, ग्राउंड असतात, पण इकडंही पोरांचं एक असं मेंटेनिटी आहे की म्हणजे ही क्रिकेट घ्यायची जागा असूनही पोरं इकडे खेळत नाही, जास्त क्राऊड नाही आहे. एकदम म्हणजे ही जागा एकदम शांतता जागा आहे. बाजूला शाळा असून एवढं म्हणजे. आणि तुम्ही गार्डन बघू शकतात, गार्डन कसं तयार केलं या तुम्हाला पुढचं गार्डन आहे. माझी खूप इच्छा होती पहिल्यापासूनच. धर्मवीर 2 बघितल्यानंतर साहेबांच्याबद्दल मला खूप काय समजलं. त्या पिक्चरमधनं आम्हाला सगळं काय कळलं, साहेब कसे होते, काय होते, साहेब कुठं राहायचे, काय करायचे. आता आम्ही वेटिंग धर्मवीर 2 साठी आहे, तिथे लवकरच येणार आहे. आणि शक्तीस्थळ माझं मी पहिले ऑफिसला येऊन गेलेलो, बघून गेलेलो, पण शक्तीस्थळ मला बघायचं होतं. तर आज माझी ती इच्छा पूर्ण झाली आहे बघायची. तुम्हालाही दाखवतो, तुम्हीही बघा. तो सुमित अपन ऑफिस बगैर तो कैसे लगा तेरे को उधर का? एकदम मस्त पूरा शांत एरिया है एकदम, मतलब। और इधर देखो कैसे लग रहा है? इधर भी एकदम शांत एरिया, कोई खेल भी नहीं रहा है इतना ज़्यादा, एकदम मेंटेन रखा है। पहली बात तो ये सब चीज़, ये अच्छी बात। सुमितने सांगितलं की इकडे किती मेंटेनिटी आहे, शांतता आहे, सर्व आहे. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आता आम्हालाही लेट झालं आहे, आम्हालाही घरी जायचं आता.
आम्ही सकाळी कॉलेज करून इकडं ब्लॉग काढायला आलो ना. चला आम्हीही जातो. तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा त्यामध्ये. आणि जर आमच्याकडनं काही चूक झाली असेल व्हिडिओमध्ये तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा की आम्ही कुठे चुकतोय, काय करतोय, काय राहिलं असेल तर आम्हाला तेही सांगा. आम्ही तेही पुढच्या वेळी इम्प्रूव्ह करू आमच्यामध्ये. तर बस हीच दिघे साहेबांची आमची लास्ट आठवण आहे शक्तीस्थळ म्हणून. ते आम्ही आज आमची इच्छाही पूर्ण झाली बघायची. तर आता आम्ही निघतो. आजचा ब्लॉग इकडेच संपवू. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जय श्रीराम, राम राम.